श्लोक 15. यम हि न व्यथयन्ते ते पुरुषं पुरुषर्षभ समदुःख सुखं धीरं सोमृतत्वाय कल्पते. अर्थ पाहूया. हे पुरुष श्रेष्ठा, जी सुखदुःखे समान मानणाऱ्या धीर किंवा धैर्यवान पुरुषाला ते पीडा देत नाही. ते अमृत तत्वाला योग्य होतात किंवा प्राप्त होतात. धीर पुरुष, ज्याने ही द्वंद्वे सहन करण्याची शक्ती आपल्यामध्ये वाढविली आहे, म्हणजे जो सुखाची किंवा दुःखाची कोणतीही अवस्था प्राप्त झाली असता समबुद्धीने कर्तव्यनिष्ठ राहतो, त्याला धीर असे म्हणतात. सुख प्राप्त झाले असता त्याचा गर्व न करणे किंवा त्यात वाहवत न जाणे किंवा आपली आयुष्य आराम करण्याची वृत्ती न वाढविणे आणि दुःख प्राप्त झाले असता हताश न होता, दुःख करीत न बसता आपले कर्तव्य पार पाडणे, म्हणजेच कोणत्याही अवस्थेत मनाचा तोल ढळू न देणे, हे मोठ्या धैर्याचे काम आहे. धीर म्हणजे बुद्धिवान माणूस. समवृत्ती ही एक फार मोठी शक्ती आहे. ती प्राप्त करून घेतली तर माणसाला मोठे सामर्थ्य प्राप्त होते. तो कोणत्याही स्थितीत आपल्या स्थानावर अढळ राहू शकतो. अर्जुन स्वतःला धीर पुरुष मानत होता, पण आचार्यांच्या किंवा बांधवांच्या मृत्यूचे कल्पनेने तो हताश, दुःखी होऊन रडत बसला होता. पुण्य करून त्याला मोक्षसुद्धा हवा होता. त्याने कल्याणाचा मार्गसुद्धा भगवंताला विचारला होता. म्हणून श्रीकृष्ण त्याला सांगत आहे की सुखदुःखाचे द्वंद्वापलीकडे गेल्याशिवाय ब्रह्मतत्व किंवा मोक्ष प्राप्त होत नाही. तो प्राप्त करावायचा असेल तर अशी सुखदुःखे सहन करावीच लागतील. अमरत्व किंवा अमृततत्व म्हणजे ज्याला मरण नाही, म्हणजेच ज्याला अंत नाही असे तत्व, आणि ते फक्त ब्रह्म हे एकमेवच आहे. आपल्या शरीरात ज्याचा अंश आहे त्यालाच आत्मा असे म्हणतात. जो मनुष्य अनुकूल अथवा प्रतिकूल परिस्थितीत आपले मन स्वाधीन ठेवते, मन चंचल होऊ देत नाही किंवा परिस्थितीचे प्रवाहाबरोबर तो वाहत जात नाही, तो मोठा सामर्थ्यवान किंवा धीर पुरुष व मानसिक समानता राखणारा माणूस अमृत तत्व प्राप्त करून घेतो. शिवाजी महाराजांना औरंगजेबाने कैद केली, त्यावेळी त्यांनी चित्ताचे समत्व राखून शांतपणे परिस्थितीचा सामना केला. कोणताही आतताईपणा न करता अत्यंत धीराने, शांतपणाने स्वतःची व स्वतःच्या अनेक लोकांची सुटका करून घेतली. एवढी प्रतिकूल शक्ती महाराजांना काहीही करू शकली नाही. औरंगजेब त्यांना काहीच करू शकला नाही. मृत्यू व अमरत्व कशाला म्हणतात याचा विचार केला तर असे लक्षात येईल की परिस्थितीच्या भाराखाली दडपून जाणे हा मृत्यू आहे, आणि परिस्थितीवर मात करून ताठ मानेने उभे राहणे हे अमरत्व. विभक्त होणे हा मृत्यू. नाशिवंत वस्तूच्या संगतीत राहिले तर मृत्यूचे भय असते, व अविनाशी वस्तूच्या संगतीत राहिले, त्याचा आश्रय केला तर अमरत्व प्राप्त होते. सामान्य माणूस आपल्या शरीराबरोबरच जन्मतो व त्याचे बरोबरच मृत्यू पावतो. याचेपेक्षा श्रेष्ठ माणसे द्वंद्वावर प्रभुत्व प्रस्थापित करून प्राणायामादी साधनाने शरीरावर प्रभुत्व मिळवतात व एकच प्राण शरीराचे सर्व अवयवात प्रविष्ट असला तरी तो विभक्त आहे असा अनुभव घेतात. योगी मरण पावणाऱ्या शरीराला व इंद्रियांना आपल्यापेक्षा ती भिन्न आहेत असे पाहतो व आपल्या आत्म्याच्या शक्तीने त्या मरण पावणाऱ्या देहाचे व इंद्रियांचे जीवन शक्य होते हेही तो जाणतो. म्हणजेच देहातील चेतना व देह यांचे भिन्नत्व त्याला माहीत असते. म्हणूनच तो देह गेल्याचे दुःख करत नाही. अर्जुनाला ब्रह्मत्व हवे असले तरी तो अजून देशकालाच्या मर्यादेत होता. त्याला या पलीकडे जाण्यासाठी आधी चित्ताचे समत्व मिळवायला हवे होते, मनातले द्वंद्व नाहीसे करायला हवे होते, असे श्रीकृष्ण त्याला सांगत आहे. त्याने परिस्थितीवर मात करून अमरत्व मिळवावे
असे उपदेशाचे सार आहे. कारण अमृतत्व म्हणजे अमरत्व नव्हे, तर ज्याला अंत नाही असे तत्व. म्हणून ब्रह्म हे एकमेव अमृतत्व आहे. आपल्या शरीरातील त्याच्या अंशाला आत्मा असे म्हणतात आणि तो अविनाशी आहे. इथे थांबूया. धन्यवाद.